सर्वांचं स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आपल्याला माहितीच आहे की विधानसभा निवडणूक आपली महाराष्ट्राची खूप जवळ आलेली आहे आणि सर्व पक्षांचे प्रचार जोरात चालू आहे. सर्व उमेदवारांचा प्रचार चालू आहे, त्यांची यंत्रणा कामाला लागते आणि आपण टीव्हीवर आणि सर्व चॅनल्सवर आपण बघतो आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. वार पलटवार यांचे फटाके फुटत आहेत आणि असं सगळं जोरदार असं चालू आहे. प्रत्येक जण अगदी मोठ्या मोठ्या मिरवणुका काढतोय आणि उमेदवारांना आकर्षित करायचा आपल्या मतदारांना आकर्षित करायचा प्रत्येक उमेदवार प्रयत्न करतोय. पण तुम्हाला मित्रांनो सांगू का, या सगळ्यात मला अशी भीती वाटते की याच्यात जे आपले जे नागरी प्रश्न आहेत ते कुठेतरी दुर्लक्षित तर होत नाहीत ना. कारण मुख्य म्हणजे आपण ही निवडणूक जी लढवली पाहिजे किंवा निवडणुकीला मतदान जे केलं पाहिजे ते आपल्या नागरी प्रश्नांवरच केलं पाहिजे. पण ते प्रश्नच कुठेतरी मागे पडतायत की काय, किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय की काय असं वाटतं. त्यामुळेच ते एक कारण आहे की हे आपण विशेष सत्र आपण घेतलेलं आहे, की हा हे चर्चासत्र घेतलेलं आहे की ज्या योगे आपण विलेपार्ल्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत, विलेपार्ल्या पुढले कुठले मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यावर लोकांनी मतदान केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. तर त्या मुद्द्यांची चर्चा करायला आपण आज सर्वजण इथे जमलो आहोत. आता विलेपार्ल्याच्या नागरिकांचे कुठले मुद्दे आहेत हे जाणून कसं घेणार. तर विलेपार्ल्याच्या महत्वाच्या आणि ज्या प्रतिष्ठित सामाजिक संस्था आहेत त्यांचे प्रतिनिधी आपल्याकडे आहेत. तर आपल्याकडे एक लोकमान्य सेवा संघाचे कार्याध्यक्ष उदय तारदळकर आहेत. उदय, तुझं स्वागत याच्यात. आपल्याकडे एक उत्कर्ष मंडळाचे कार्यवाह अजय सप्रेजी आहेत. अजयजी, तुमचं स्वागत या याच्यात. आपल्याकडे एक सावरकर केंद्राचे कार्यवाह प्राध्यापक केशव परांजपे आहेत. केशव सर, तुमचं स्वागत या कार्यक्रमात. नमस्कार, स्वागत. त्याबरोबर आपल्याकडे एक आपले पार्ल्याचे प्रतिष्ठित डॉक्टर सुहास पिंगळे, जे समाजकारणात पण खूप रस घेतात बरेच वर्ष आणि त्यांना आपण सामाजिक विचारवंत म्हटलं तर चुकीचं ठरू नये, असे डॉक्टर सुहास पिंगळे आपल्याकडे आहेत. डॉक्टर साहेब, तुमचं स्वागत या कार्यक्रमात. तसंच आपल्याकडे एक संगीता बेहरे आम्ही पार्लेकरच्या प्रतिनिधी आहेत. त्यांना इथे आणायचं स्पेशल कारण असं आहे की मध्ये आम्ही पार्लेकर तर्फे पार्ल्यातल्या ज्या वेगवेगळ्या वस्त्या आहेत, वेगवेगळ्या ज्या लोकॅलिटीज आहेत त्यांचा आम्ही अभ्यास केला होता आणि त्या लोकॅलिटीजचे काय प्रश्न आहेत, स्पेसिफिक प्रश्न आहेत, त्याच्यावर आम्ही खूप अभ्यास केला होता आणि तो अभ्यास संगीता मॅडम त्यांनीच केला होता. म्हणून मला म्हणून त्या इथे आहेत आणि त्यांना मला विचारायचं नंतर मी विचारीनच की त्या स्पेसिफिक लोकॅलिटीजचे काय प्रॉब्लेम आहेत. तर असे आपण सर्वजण आता इथे जमलेलो आहोत आणि पार्ल्याच्या संगीता मॅडम, तुमचं स्वागत. आणि पार्ल्याचे जे प्रश्न आहेत, नागरी प्रश्न आहेत, त्याच्या मुख्यत्वे त्याची आपण चर्चा करणार आहोत. तर आपण असं करूया की मी प्रत्येकाला एक आपण ज्याला म्हणतो ओपनिंग कॉमेंट असं मी करायची संधी प्रत्येकाला देतो. तर आपण उदयजी तुमच्यापासून चालू करूया की मला तुम्हाला असं विचारायचं असं वाटेल की पार्ल्याची साधारण स्थिती तुम्हाला कशी वाटते आणि पार्ल्याचे जे महत्वाचे प्रश्न आहेत त्यातले एक दोन महत्वाचे प्रश्न तुम्ही कुठले सांगू शकाल. कारण काय, आपण 5 जण तुम्ही आहात तर एकाने सगळे महत्वाचे प्रश्न सांगून तसं काही होणार नाही. म्हणून मला दोन दोन प्रश्न तुम्ही सांगा आणि जनरल पार्ल्याची सद्यस्थिती तुम्हाला कशी वाटते ऍज कम्पेअर टू अदर सबब्स इन मुंबई. तर उदयजी, तुमच्यापासून आपण चालू करू. नमस्कार. सर्वप्रथम चांदेकर, तुम्ही असं इनिशिएटिव्ह घेतल्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. आणि असा इनिशिएटिव्ह म्हटल्यानंतर जेव्हा आम्ही पार्लेकर म्हणतो तेव्हा मला वाटतं गेले 7-8 वर्ष मागे वळून बघितलं तर एक प्रश्न जो धसास लागण्यासाठी सगळे पार्लेकर प्रयत्न करतायत आणि तो म्हणजे फनेल झोनचा. आणि ह्या जेव्हा आपण म्हटलो की ही निवडणूक आहे तेव्हा सगळ्याच पार्टीजनी यावरती बऱ्याच वेळा विचार केला गेला. लोकमान्य सेवा संघात पण यावरती सभा झाल्या, चर्चासत्र झाली, पण अजूनही काही ठोस पावलं उचलली गेली नाहीत. आणि सध्या म्हणजे काही क्लस्टरच्या माध्यमांनी बऱ्याच ठिकाणी ज्या काही रिडेव्हलपमेंट होत आहेत, तर पार्ल्यामध्ये सध्याचा एक भयावह प्रश्न असा आहे की रिडेव्हलपमेंट आणि त्याचे रिपरकेशन्स म्हणजे ह्याच्या पुढे आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरला किती मोठा परिणाम होणार आहे
हा एक मला वाटतं प्रश्न हाच कित्येक मानाने जरी लोकल वाटत असला तरी तो मला वाटतं आमदार ह्या लेवलला हा आपण घेतला पाहिजे. आणि म्हणजे ज्याला म्हणतो की कभी खुशी कभी गम, हम्म. क्लस्टर होत असताना सुद्धा फनेल झोनचा प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह झालेला नाही, त्याच्यामध्ये क्लॅरिटी नाहीये. आणि डीपी 2034 आलं तरी पण अजून कुठलीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. आणि बऱ्याच पार्टीच्या लोकांनी याच्यात भाग घेतला होता, पण अजून सुद्धा त्याच्यावरती काही झालेलं नाहीये. आणि मी आता नक्कीच रिस्ट्रिक्ट करणारे आपण ह्याच जोडीने दुसरा जो पार्ल्यात महत्वाचा प्रश्न जो येतो, जी वाढलेली प्रचंड रहदारी आहे. मग ते आता कुठल्याही आपल्याला माहिती आहे की पार्ल्यामध्ये ज्येष्ठ नागरिक भरपूर आहेत. तर साधारण पार्ला म्हटलं की हनुमान रोड, नंतर नेहरू रोड, अगदी त्या बाजूला गेलं तर शहाजी राजे मार्ग, इथे तरुणांना सुद्धा रोड क्रॉस करायला भीती वाटते. आणि एकूणच मार्केटचा जर विचार केला, ज्याला आपण श्रद्धानगर रोड आणि महात्मा गांधी रोड म्हणतो, तिथे पार्किंगचा जो प्रचंड प्रॉब्लेम आहे, म्हणजे रस्त्यावरती चालणं अशक्य आहे. आणि लोक तिकडे शॉपिंग करायला किंवा कोथिंबीर जुडी घ्यायला गाडी घेऊन येतात. ह्या ठिकाणी काहीतरी मला वाटतं शुद्ध नागरिक म्हणून आपणच सगळ्यांना सांगायला पाहिजे. आणि हा जरी वाटत असला लोकल लेवलचा प्रश्न, म्हणजे जे आपण नगरसेवकांना सांगू शकतो, पण पार्किंग आणि फनेल झोन मला वाटतं हे पार्ल्याचे महत्वाचे मुद्दे आहेत. पण पार्ल्याची स्थिती इतर उपनगरांच्या कंपॅरिझन मध्ये तुला कशी वाटते साधारण? नाही, तू सांग. पार्ल्याचं असं आहे की 4 400005 7 हा जो पिनकोड आहे हा भूषण हवा आहे. आणि तो प्रत्येक जण ते विरुद्ध मिरवत असतो. त्यामुळे तिथे कुठेही कमीपणा नाही. आणि पार्ले पण अजूनही आहे. वेगळ्या माध्यमातून सण साजरे होतात किंवा गुढीपाडव्याचा आपला जो जल्लोष असतो, तिथे पार्ले कुठेही कमी पडत नाही. सांस्कृतिक ठेवा जो पार्ल्यात आहे त्या सगळ्या संस्थांनी तसाच ठेवलाय. कारण मला वाटत नाही आपण तिथे कुठे कमी पडतो. बरं. बरं, थँक्यू उदय. नाही, एक मला असं जाणवतं, म्हणजे आता मी पण ते सांगतो की मला की इतर उपनगरांच्या तुलनेत आपण जेव्हा पार्ल्याकडे बघतो तेव्हा थोडं पार्लं उजवं वाटतं. हे मात्र आपल्याला मान्य करायला पाहिजे. पार्लं उजवं वाटतं. त्या मनाने असं मला वाटतं की पार्ल्यात जो 10 वर्षापूर्वी तर 15 वर्षापूर्वी कचऱ्याचा प्रॉब्लेम होता, तो बराचसा प्रॉब्लेम कमी झालाय पार्ल्यातला. किंवा असं पण आपण म्हणू शकतो की पार्ल्यात क्राईम रेट पण तो तसं म्हटलं तर नगण्य आहे. म्हणजे पार्ला ट्रेडिशनल आहे राहणं एक पण. सुरक्षित उपनगर आहे असं आपण म्हणू शकतो. मुख्य मला असं वाटतं की मला अर्थात मी याच्यानंतर डॉक्टर सुहास पिंगळे यांच्याकडे जातो. त्यांना काय म्हणायचं ते आपण बघूया. डॉक्टर साहेब, तुम्ही तुमचं मत सांगा. कसं वाटतं पार्लं? तुम्ही तर पार्ल्यात गेले किती, मला वाटतं 75-80 वर्ष पार्ल्यात आहात तुम्ही. तर नाही, तुम्ही 70 वर्ष पार्ल्याचं सगळं आहे. बदललेलं बघितलेलं आहे. 1955 पासून आहे मी पार्ल्यात. हा. एक लक्षात घ्यायचं, भौगोलिक दृष्ट्या एअरपोर्टमुळे आपल्या पार्ल्याला हायवेच्या पलीकडे वाढायला कुठलाही वाव नाही. हम्म. बरोबर. आणि सहार रोड एकीकडे अंधेरी साईडला आणि इकडे मिलन सबवे आणि रेल्वे लाईन याच्या मध्ये वसलेलं आहे पार्लं. पार्ल्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे बहुतेक इमारती, मी डॉक्टर म्हणून एक वेगळाच विषय मांडतो, हो. त्याच्यात इमारतींचं सांगतो जस्ट, की जसं ज्येष्ठ नागरिकांची सरासरी ही समाजातल्या एकूण सरासरीपेक्षा पार्ल्यात 100% जास्ती आहे. हम्म. तर तशाच आपल्या इमारती पण बऱ्याचशा जुन्या झालेल्या आहेत आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायची असते हम्म. काही डॉक्टर वगैरे मंडळींच्या मदतीने. तसं हे पण हा प्रश्न पण आपल्याला फनेल झोन त्यांनी जसं मांडला, मुख्यतः मला असं वाटतं की गेल्या 70 वर्षात जो मोठा फरक झालेला आहे तो रहदारीचा प्रश्न आहे. कारण आज प्रत्येक घरी एक अधिक अशा गाड्या असल्यामुळे सर्व जणांना गाडीतूनच एक एकट्याला जायचंय किंवा एक ड्रायव्हर आणि एक माणूस. त्यामुळे अहमदा म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून लेफ्टला वळलं की कुठेही नसलं मुंबईत तरी ट्रॅफिक पार्ल्यात असतोच असतो. मी हम्म. मध्यंतरी स्टेटस हॉटेलमधून नरिमन पॉइंटवरच्या पार्ल्यात केवळ 34 मिनिटात आलो. पण नंतर मात्र 10 मिनिटं गेली माझी घरात जाईपर्यंत. तर असा हा एक आहे. आणि दुसरा मुख्य मला जो प्रॉब्लेम वाटतो डॉक्टर म्हणून,
की पाल्यातली ज्येष्ठ नागरिकांची संख्या पाहता त्यांच्याकरता जी वैद्यकीय सेवा उपलब्ध असली पाहिजे त्या मानाने आपल्याकडे आज फॅमिली डॉक्टर्स खूपच कमी आहेत संख्येने, आणि ती संख्या आणखीनच रोडावत जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट की बऱ्याच ठिकाणी हे ज्येष्ठ नागरिक हे रुग्णस्थित म्हणजे बेड रिडन असतात, तर त्यांची काळजी घेण्याकरता एक जिजामाता म्हणून संस्था स्त्रियांकरता तिथे मिळत आहेत बेड्स, परंतु पुरुषांकरता तेवढे अजून उपलब्ध नाही आहेत त्या प्रकारचे वॉर्ड बॉय किंवा ते सेवा देणारे. आणि बाकी नागरिक प्रश्न आहेत ते तळदळकरांनी आता सुरुवातीला मांडलेलेच आहेत. तर हा एक प्रश्न, आणि विशेषतः प्रत्येकाच्या आयुष्यातला जो शेवट आहे मृत्यूचा दाखला, हे द्यायला आज पार्ल्यामध्ये खूपच कमी डॉक्टर आहेत. सहसा कोणी घरची फेरी म्हणजे व्हिजिट करायला तयार नाही डॉक्टर्स, आणि जे आहेत डॉक्टर्स त्यातले निम्म्यापेक्षा अधिक डॉक्टर हे 70 ते 75 या वयोगटातले आहेत. त्यामुळे पुढच्या काही वर्षामध्ये त्यांच्या सेवेत खंड पडणार आहे, तर या दृष्टीने विचार व्हावा. थँक्यू. हे खरंच अगदी भीषण वास्तव तुम्ही डॉक्टर सांगितलंय की आपल्याला आता जीपी मिळणं, जीपी ही संकल्पना पण बंद होते की काय असं वाटतं, आणि जीपी मिळणं, जीपीची सेवा मिळणं पण खूप दुरापस्त झालेलं आहे. आणि त्याबाबत आपल्या ऍक्च्युली सामाजिक संस्थांनी काहीतरी करून, आपण मागे म्हटलं होतं की त्यांनी काही जागा दिल्या कमी किमतीत किंवा काही कमी रेंटमध्ये, भाड्यानी भाड्याने कमी किंवा असं भाड्यानी. काही, तर काही होऊ शकेल. एनिवे, तर तो एक थोडा वेगळा विषय आहे. पण मी आता जाणार आहे अजयजींकडे. अजयजी, तुमचे काय ओपनिंग ओपनिंग रिमार्क्स तुम्ही काय देऊ शकाल? सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना. हो. आणि अशा चांगल्या प्रश्नावर आणि महत्वाच्या प्रश्नावर चर्चासत्र घडवून आणल्याबद्दल आम्ही पार्लेकर आणि ज्ञानेशजींचे आभार. पार्ल्याचा मला वाटतं आपण सगळेच जण इथले ज्येष्ठ नागरिक असल्यासारखे बरेच वर्ष आपण पार्ल्याचे होत, तर मला असं नाही वाटत की पार्ल्याचा मूळ गाभा काय बदलला आहे. आपलं बर. जे सांस्कृतिक आणि भूषण जे आपण उदयनी म्हटलं त्याप्रमाणे ते तसंच आहे. त्याचं एक कारण असू शकतं, कारण आपल्याला आधी वाढायलाच स्कोप नाही. बऱ्याचशा जागा भाग आपला फरेल झोन मध्ये आल्यामुळे उंचीचं रिस्ट्रिक्शन आणि त्याचा म्हणजे एक तोटा आणि फायदा असा आलाय, त्यामुळे मूळ स्वरूप बऱ्यापैकी तसंच राहिलंय. आता उदयनी जे म्हटलं तो हा सगळ्यांच्याच याच्यात हा प्रश्न येईल की फनेल झोनचा आहे, कारण बऱ्याच सोसायट्या त्याच्यात जातात. पण दुसऱ्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर सकाळी जे कोणी मॉर्निंग वॉकला जात असतील ते बघत असतील 5:30 ते 7च्या दरम्यान एवढे ट्रक ते डंपर्स येतात, कारण जिथे फनेल झोन नाहीये तिथे सगळीकडे डेव्हलपमेंट चालू आहे. जर प्रत्येक गल्लीत गेलो तर कुठल्या तरी सोसायटीला पत्रे लागलेले दिसतात. आता साधारण जर असं आपण ठरलं की 15-20% एक्स्ट्रा फ्लॅट्स बनतात अशा रिडेव्हलपमेंट मध्ये, याचा अर्थ पार्ल्यात 20% लोक येत आहेत नवीन. आता विचार असा करायला पाहिजे की त्याच्या जोडीने आपली नागरी व्यवस्था त्याप्रमाणे वाढते का, म्हणजे पाण्याचे प्रश्न म्हणा, आरोग्य म्हणा, डॉक्टरनी सांगितलं तसे वैद्यकीय सेवा, सुरक्षा. तर मला वाटतं बऱ्याच ठिकाणी हा एक मोठा इश्यू येऊ शकेल. आता वैद्यकीय सेवाचं घेतलं तर माझ्या दृष्टीने असं आहे की सुरक्षा ही अशी असते ना की क्राईम प्रिव्हेन्शन आणि क्राईम डिटेक्शन हे दोन्ही जर घडायला हवं असेल ना, तर ऍडिक्वेट सुरक्षा असली पण पाहिजे आणि ती दिसली पण पाहिजे. आज इश्यू असा असतो की मला नाही वाटत की सगळीकडे ऍडिक्वेट स्टाफ त्यांचा जो ऑन रोल आहे तो हेड काउंट असेल. त्याच्यामुळे काय होतं, जे रस्त्यावरची जी गस्त असते ती सॅक्रिफाईस केली जाते. तर आता एवढेच आपल्याकडे नागरिक येत आहेत हे, तर त्यामुळे आपल्याकडे सुरक्षा ती दिसली पाहिजे रस्त्यावर. त्यांच्या पूर्वी गस्त घालायचं तशी ती वाढली पाहिजे आणि सीसीटीव्हीचं जाळं वाढलं पाहिजे. कारण माणसांना किती वाढवणार हे लिमिटेशन असतं, पण ऍटलीस्ट सीसीटीव्हीची मेकॅनिक हे वाढवून म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करून, कारण ते एक मोठा इश्यू आहे. दुसरं असं झालंय की काही रस्त्यांवर एवढं कमर्शियल बिल्डिंग झाल्यात, म्हणजे जर तुम्ही गरवारे चौक बघितलात ते अगदी दत्ताच्या देवळापर्यंत, आता त्याची डेमोग्राफीच बदलून गेली की तिथे रेसिडेंटच्या जोडीने कमर्शियल उडलंय. आता तिथले समस्या वेगळ्या असतात. तिथल्या समस्या असं असतो की फुटफॉल जास्त असतो आणि तो रोटेटिंग असतो, म्हणजे लोक येत असतात जात असतात सर्व्हिस प्रोव्हाइड तिथे. म्हणजे चालण्यासाठी म्हणजे आपण जो फुटपाथ म्हणतो तिथे पोलिसांची गस्त म्हणा, सिग्नल म्हणा किंवा स्पीड ब्रेकर हे नाहीयेत. आपण सगळ्याच रस्त्याला जर एका जोडीने जोडलं
तर ते जमणार नाही. तर ही एक मोठी समस्या वाढत चालली. नेहरू रोड तसाच आहे, ह्या रोड आहेत. त्यामुळे पार्ल्याच्या काही काही ठिकाणी इतकं ट्रॅफिकचे इश्यू होत आहेत आणि चालण्याचा, तर ज्येष्ठ नागरिकांना फुटपाथ चांगले देणं, कारण ते पेवर ब्लॉक असले तरी त्याची लेवल वगैरे बघता बरेचदा ते बिचारे पडतात. जे ते फुटपाथवर जायला सुद्धा कुठे म्हणजे रेलिंग नसतं. तर अशा ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे आणि त्याच्याकरता म्हणजे आपले लोकप्रतिनिधी, या संस्था आणि ते म्हणजे पोलीस स्टेशन असेल म्हणा, म्युन्सिपाल्टी, यांची एक म्हणजे ऑन गोईंग बेसिस एक चर्चासत्र झालं पाहिजे, तर याच्यात सुधारणा होईल. कारण डिटेक्शन सुरक्षा ही फार मोठा वाढत जाणार आहे आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे इथे ज्येष्ठ नागरिक वाढतायत, बरीचशी मुलं फॉरेनला आहेत, त्यामुळे एकटे एकटे लोक घरात असतात. तर ह्या सगळ्याचा विचार होणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. लगेच उत्तर मिळत नाही, पण ऍटलीस्ट ऑन गोईंग बेसिस त्याच्यावर अटेन्शन असलं पाहिजे. बरोबर. थँक्यू अजय. Yeah. मी आता जातो प्राध्यापक केशव परांजपे यांच्याकडे. केशव सर, तुम्ही काय म्हणताय? तुम्हाला काय नमस्कार. पहिला ओपनिंग कॉमेंट काय म्हणू शकाल? आम्ही पार्लेकरच्या या अभियानामध्ये, इनिशिएटिव्ह मध्ये सहभागी होताना अतिशय आनंद वाटतोय. थोडस वेगळं असं पहिलं विधान करतो की नागरी समस्या आहेत आणि त्या सोडवायला पाहिजेत आणि त्या सोडवण्यासाठी जी संधी मिळेल त्या प्रत्येक संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे, हे खरंच आहे. पण विधानसभेच्या नंतर लोकसभेच्या निवडणुका ज्या असतात त्या निवडणुकांमध्ये यापेक्षा खूप जास्त ब्रॉडर इश्यूज असतात आणि पार्ल्यातल्या लोकांनी ते सगळे ब्रॉडर इश्यूज लक्षात घ्यावे. राष्ट्रीय, ऐतिहासिक, भौगोलिक असे सगळे इश्यूज लक्षात घ्यावेत आणि आपल्या निवडणुकीचा जो फैसला आहे मतदानाचा, तो नागरी समस्यांशी बांधून टाकू नये, असं मला ह्या निमित्ताने एक आवाहन करावं वाटतं. आणि तो बांधावा इतक्या वाईट समस्या पार्ल्यामध्ये नाहीये, त्यामध्ये फारच चांगले पार्ल्यामध्ये आपण राहतो. काही इश्यूज आहेत, उदाहरणार्थ आता आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये रिडेव्हलपमेंट होते. तर रिडेव्हलपमेंट जेव्हा होते तीच एक संधी आहे पार्किंगची सोय उपलब्ध करून घेण्याची. परंतु ज्या पद्धतीने पार्किंग उपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे त्या पद्धतीने ते दिलं जात नाहीये. म्युन्सिपाल्टीचे नियम सुद्धा अजून खूप कच्चे आहेत. म्हणजे फ्लॅटचा एरिया छोटा असेल तर 8 फ्लॅटना मिळून एक, 4 फ्लॅटना मिळून एक असं पार्किंग, असं काही कंपल्शन नाही पर फ्लॅट एक पार्किंग द्या. आणि ते कंपल्शन नसताना बिल्डर देणार नाहीत, देत नाहीत, हा एक भाग. आणि जे कंपल्सरी आहे ते सुद्धा इम्प्लिमेंट होत नाही. मी अनेक सोसायट्यांमध्ये बघतोय की जी बिल्डिंगच्या भोवती जागा मोकळी सोडायला हवी फायर ब्रिगेडच्या गाड्या जाण्यासाठी, तिथे खुशाल पार्किंग केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आदल्या दिवशी येऊन सांगणार आहे का बाबा उद्या 8 वाजून 5 मिनिटांनी आपण आग लागणार आहे, तेव्हा तुम्ही कोणी गाड्या पार्क करू नका तिथे? हा काय चावटपणा चाललाय? आणि हे नक्की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला, गव्हर्नमेंटल लेवलला हे कंट्रोल करणं शक्य आहे. आता अत्यंत स्ट्रिक्ट राहून रोष सुद्धा पत्करायला हरकत नाही लोकांचा, परंतु इम्प्लिमेंट करायला पाहिजे. त्याचप्रमाणे वेस्ट वॉटर रिसायकलिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नॅचरल रिसोर्सेसचा जो इश्यू आहे तो ज्यावेळेला नवीन शहर एखादं भौगोलिक दृष्ट्या किंवा बांधकामाच्या दृष्टीने काट टाकते, तेव्हा ह्या नव्या गोष्टी त्यात इन्कॉर्पोरेट करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ते केलं जातंय असं मला वाटत नाही. त्याकडे जास्त गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि थोड्या प्रमाणात का होईना, परंतु पादचारी मार्ग, फुटपाथ जे आहेत त्याच्यावरती अतिक्रमण आहेत, नाही असं नाही. तिसरा मुद्दा असा आहे की तो नागरी समस्या म्हणून इथे मांडावा की नाही मांडावा वेगळा, परंतु पार्लेकरांचं पॅट्रोनेज रिक्षावाल्यांना मिळतं एक साधारणपणे 200 मीटर ऍव्हरेजली चालण्यासाठी पार्लेकर रिक्षा करतात. आणि त्यामुळे पार्ल्यात रिक्षा चालवणारे लोक हे कुठेही दुसऱ्या ठिकाणी रिक्षा घेऊन जायला तयार होत नसतात. रिक्षाला मुळामध्ये लायसन्स का दिलेलं असतं? त्यांनी बस सारखी पाटी लावावी की विले पार्ले स्टेशन पासून तर आपल्या पार्लेश्वर देवळापर्यंतच जाईन असं लावावं की. असं जमतं का? तर ते इम्प्लिमेंट होत नाही, ते इम्प्लिमेंट करायला पाहिजे. आणि तिथे क्लासचा फरक येतो आणि ते बोलण्यात येतं त्या रिक्षावाल्यांच्या सुद्धा की पण तो तो तिथे तो इश्यू आहे नक्की महत्वाचा. आणि आझाद रोडच्या बाबतीमध्ये मला वाटतं आम्ही पार्लेकरकडे सुद्धा निवेदन आलेलं आहे, माझ्या इकडे आलेलं आहे. खूप दुर्लक्षित असा तो एरिया आहे आणि तिथले जे नागरी प्रश्न आहेत ते खूपच जास्त गंभीर आहेत आणि अनेक वर्ष पेंडिंग आहेत. तेव्हा त्याकडे पण लक्ष दिलं जाणं अत्यंत आवश्यक आहे. बाकी सुविधा चांगल्या आहेत. अजून काही अधिक प्रमाणामध्ये आपल्याला पब्लिक मीटिंग प्लेसेस पार्ल्यामध्ये जर तयार करता आल्या आणि वाजवी भावात त्या उपलब्ध होतील अशा पद्धतीने जर तयार करण्यात आल्या गव्हर्नमेंटल लेवलला, तर लोकांमध्ये चलनवलन अधिक जास्त प्रमाणामध्ये होऊ शकेल. अनेक प्रकारच्या संस्था, अनेक प्रकारचे लोक एकत्र येऊ इच्छितात, काही एक्सचेंज ऑफ आयडियाज, थॉट्स करू इच्छितात.
तर पार्ल्यामध्ये जरी अनेक अशा सुविधा असल्या तरी त्या अपुऱ्या पडतात. त्या थोड्या अधिक प्रमाणामध्ये वाढवल्या जाऊ शकतात. हे स्टार्टिंग रिमार्क्स आहेत माझे. धन्यवाद. थँक्यू केशव सर. नाही तेच सर्वांचं झालं. कसं आहे की तुम्ही आझाद रोड म्हणजे वीर मकरंद घाणेकर मार्ग, आझाद रोड नाही आता वीर मकरंद घाणेकर मार्ग, त्या मार्गावर बरोबर. खरंच हे आहे, प्रॉब्लेम्स आहेत. खूप तिथे तक्रारी येतात. तिकडे पिक पॉकेटिंगच्या खूप केसेस होतात, चाकू दाखवून पैसे काढण्याच्या केसेस होतात, चोरीच्या केसेस होतात. तर पोलिसांनी तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं हम्म. सगळ्यांना वाटतं. आता मी आमच्या संगीता मॅडमकडे जाणार आहे. तर हे आपण ज्याला पार्लं म्हणतो कन्व्हेन्शनली, की जे सुसंस्कृत आणि सुशिक्षित आणि थोडंसं उच्चभ्रू असं सगळं पार्लं आहे. पण या पार्ल्याच्या पलीकडे सुद्धा एक दुसरी बाजू आहे, की मी म्हटलं मगाशी तसं त्या छोट्या छोट्या वस्त्या आहेत, त्यांचा थोडा आम्ही अभ्यास केला होता, संगीता मॅडमने अभ्यास केला होता. तर तिकडले काय इश्यू आहेत, तिकडले काय मुद्दे आहेत, तिकडले काय प्रॉब्लेम्स आहेत, ते मला वाटतं आपण त्यांच्याकडून ऐकूया. संगीता मॅडम. पहिल्यांदा सर्व दिग्गजांना नमस्कार. आपण आत्ता जे सगळे म्हणजे प्रॉब्लेम सांगितलेत किंवा हे सांगितलेत, हे मी थोडेसे म्हणेन की सुखवस्तू प्रॉब्लेम्स आहेत आणि पार्ल्याचा हा एक चेहरा आहे. पण पार्ल्याचा जो दुसरा चेहरा आहे की तुम्ही जर बघाल तर आपल्याकडे काम करायला येणारी सगळी सेवा देणाऱ्या आपल्याला ज्या सगळ्या हे आहेत त्या ज्या वस्त्यातनं येत आहेत, म्हणजे जीवन विकास मार्गाच्या पलीकडे असलेलं शिवाजीनगर, जे साधारण रेल्वे लाईन पर्यंत जातं आणि इकडे पार्ले फॅक्टरीपर्यंत, पार्लेजीच्या फॅक्टरीपर्यंत जातं. त्याच्यानंतर श्रद्धानंद रोडच्या टोकाला तिथे ज्या चाळी आहेत सगळ्या, जांभूळ काका चाळ, कुर्ले चाळ, हनुमान नगर, तिथे आता याला नेऊन हायवेला नेऊन त्या जोडलेला आहे जो तो रस्ता श्रद्धानंद रोड, तिथे ज्या असलेल्या वस्त्या आहेत तिथले प्रॉब्लेम. तसंच तुमचा जो ह्याचा रस्ता आहे संत जनाबाई रोड, त्याच्या टोकाला हनुमान मंदिर आहे, तिथे असलेली वस्ती, ह्या ज्या सगळ्या म्हणजे आज तुम्ही ज्याला SRA एरियाज म्हणू शकता अशा या सगळ्या वस्ती आहेत. आणि तिथले जे प्रश्न आहेत ते अजूनही मूलभूत आहेत. म्हणजे नशिबाने एकच आहे की पार्ल्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम नाहीये, खरोखरच नाहीये, म्हणजे ह्या वस्त्यांमध्ये सुद्धा नाहीये. पण पावसात पाणी साठणं हा प्रॉब्लेम आजही तिथे आहे. आता याचं प्रमाण कमी झालंय. हनुमान नगर आणि ती एरिया होती की जी मला माहितीये की एक 2018ला आम्ही ज्या वेळेला त्याच्यावरती लेख केले होते तेव्हा तिथे अक्षरशः कंबरभर पाण्यात उभं राहून मी तिथे त्या लोकांच्या इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत तिथल्या लोकांचे. आणि ते लोक म्हणायचे की 8-8 फूट पाणी असतं आमच्या घरामध्ये. आता तो ज्या वेळेला ब्रिजला जोडला गेला रस्ता त्यावेळेला आता तिथे ते त्यांनी काही गोष्टी केल्यात आणि त्याच्यामुळे आता तिथे पाणी साठण्याचा प्रॉब्लेम कमी झालाय. पण ह्या सगळ्या एरियाज मध्ये SRA ऍक्च्युली डिक्लेअर झालेला आहे की इथे SRAच्या अंडर सगळ्या वस्ती हे करून तिथे एक व्यवस्थित बिल्डिंग बांधून त्यांना त्या बिल्डिंग मध्ये शिफ्ट करणं. पण सगळ्यात मुख्य गोष्ट की गेले 10-12 वर्षच नाही, काही काहींची 18-18 वर्ष झाले हा फक्त वाटाघाटी चाललेल्या आहेत, पेपर्स गोळा करणं चाललेलं आहे आणि त्याचं पुढे काहीच होत नाहीये. म्हणजे गंमत सांगायची तुम्हाला तर काही चाळी अशा आहेत ज्यांच्या विकासाचा शुभारंभाचा नारळ हा डॉक्टर रमेश प्रभूंच्या हस्ते फुटलेला आहे जेव्हा ते इथे निवडून येत होते त्या काळामध्ये. बापरे. आणि अजूनपर्यंत त्याचं काहीही झालेलं नाहीये. आणि त्याच्यामुळे प्रश्न हे निर्माण झालेले आहेत तिथे की तिथली वस्ती वाढत चालली आहे. म्हणजे आज तुम्हाला सांगेन मी की श्रद्धानंद रोडच्या शेवटच्या त्या चाळी आहेत त्याच्या SRA साठी 2016 साली 405 घरांची तिथे नोंदणी झालेली होती की 405 घरांचं SRA करायचं. आता त्याच एरियामध्ये 675 घरं झाली. आता ह्या बाकीच्यांना कुठे सामावायचं? बरोबर. या प्रश्नावरनं आता तो प्रश्न परत ह्याच्यात पडलेला आहे, कितपत पडलेला आहे.
आणि याच्यामुळे तिथे आतमध्ये जायला, वस्तीत आतमध्ये जायला प्रॉपर रस्ते नाहीये. म्हणजे साधी रिक्षा नाही आतपर्यंत जाऊ शकत. बरोबर. शिवाजीनगर मध्ये सुद्धा अशा काल मी मुद्दामून परत एकदा या सगळ्या एरियाज मध्ये जाऊन काल परवामध्ये मी फिरून आले की आपण बाबा 2018 साली फिरलो, याच्यामध्ये काही सुधारणा झाल्या आहेत का. एक 2-3 बिल्डिंग झालेल्या आहेत शिवाजीनगरमध्ये इसारेच्या, पण त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रॉब्लेम आहेत. ज्या लोकांना मिळायला हवे त्यांना मिळत नाहीयेत, बाहेरची लोक घुसवली जात आहेत. पण आतमध्ये अजून केवढ्या तरी प्लॉट्स, कितीतरी भाग असा शिल्लक आहे की जिथे आत जायलाच जागा नाहीये. आणि दुसरा या वस्त्यांचा मेजर प्रश्न आहे तो म्हणजे सार्वजनिक टॉयलेट्स. ती रेग्युलरली मेंटेन केली जात नाही. कधीतरी कोणतरी एक जण येऊन बांधून देतो, त्याच्यानंतर त्याकडे म्युन्सिपाल्टी लक्ष देत नाही. ते गळत असतात, तुंबत असतात, पाणी सगळं बाहेर येत असतं. त्यांच्या ज्या पाईपलाईन्स आहेत त्या प्रॉपरली जोडलेल्या नाहीयेत किंवा त्या इतक्या जुन्या झाल्यात की आता त्या काम करत नाहीत. त्यामुळे त्याचं पाणी बाहेर येत असतं आणि त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात तिथे डासांचं हे तयार झालेलं आहे. आणि तिथूनच मग मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया याचे भरपूर पेशंट्स निघतात. मला वाटतं डॉक्टर पिंगळे सर याच्यावरती जास्त बोलू शकतील की कुठून येतात पेशंट्स ते. आणि हीच लोक आपल्या सगळ्यांकडे कामाला आणि सेवा वृत्तीसाठी येत असतात. त्यामुळे ती संपूर्ण पार्लाभर याचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे फार गांभीर्याने बघायची गरज आता निर्माण झाली. ते तुम्ही बामणवाड्याबद्दल पण सांगत होतात. हो, बामणवाड्यामध्ये जो भाग आहे जो हायवेच्या पलीकडे आहे, त्यामुळे बऱ्याचदा पार्लेकर त्याला पार्लच समजत नाही, ही गोष्ट एक होते. पण मतदारसंघाचा विचार केला तर तो आपल्या म्हणजे विधानसभेचा मतदारसंघ म्हणून तो आपल्या बरोबरच आहे आणि तोही पार्ल्याचाच एक भाग आहे. तिथे एक म्हणजे प्रचंड मिक्स लोकॅलिटी आहे. म्हणजे एक तर फिनान्शियली मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यम वर्ग सुशिक्षित आणि एक पूर्णतः अशिक्षित आणि पूर्ण लो याच्यात असलेला आहे. बरं, जो लो फिनान्शियल कॅटेगरीतला सुद्धा जो वर्ग तिथे आहे त्याच्यामध्ये पूर्ण तो कॉस्मोपॉलिटियन आहे. कारण तिथले मूळचे लोक होते ते ख्रिश्चन होते, नंतर तिथे बौद्ध वस्ती झालेली आहे. काही एका भागामध्ये आहे की तिथे कोकणी वस्ती झालेली आहे. तिथे एक मोठं तळं होतं, मला वाटतं जुन्या सगळ्या लोकांना माहिती असेल तिथे की एक मोठा तलाव होता आणि तिथे हे विदेशी पक्षी वगैरे पण यायचे. तो तलाव पूर्णपणे बुजवून टाकण्यात आला आणि तिथे सगळा परप्रांतीयांचा आणि मुस्लिम वस्ती वगैरे हा भाग तिथे वाढलेला आहे. त्यामुळे तो संपूर्ण एक भेळ झालेली आहे खरं सांगायची तर तिथे, सामाजिक आणि सगळ्याच दृष्टिकोनातून. आणि त्यामुळे तिथे गुन्हेगारीला जास्त खूप हे वाढलेलं आहे. दारूचे अड्डे, ड्रग्स आणि मग त्याला अनुसंध येणारे सगळेच गुन्हे याचा तिथे हे जास्त प्रादुर्भाव होतोय. आणि आज ना उद्या शेवटी हा प्रादुर्भाव आपण इतक्या जवळ आहोत की तो पसरत जाण्याची भीती तुमच्या उंबरठ्यावर आहे. नक्कीच नक्कीच. आणि एअरपोर्टच्या एरियाज तिथे आल्यामुळे त्यांना एअरपोर्ट पासून बाजूला करणं किंवा त्यांच्या वस्ती डेव्हलप करून त्या एअरपोर्टला सुरक्षित होतील ह्या पद्धतीने करणं, याच्यासाठीचे म्हणावं तितका सामाजिक आणि राजकीय दोन्ही हे घेतला जात नाहीये तिथे, इंटरेस्ट घेतला जात नाहीये, त्यामुळे ते डेव्हलप होत नाहीये. काय आहे, पार्ल्यात होणारे कार्यक्रम सगळ्यांना दिसतात, मोठे मोठे कार्यक्रम दिसतात, चांगले सांस्कृतिक उपक्रम दिसतात, पण या गोष्टीकडे जास्त लोकांचं लक्ष जात नाही. तर या गोष्टी पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत आणि ते पण पार्लेकरच आहेत आणि त्यांचे पण नागरी जे प्रश्न आहेत ते पण पार्ल्याचेच प्रश्न आहेत. ते आपल्या सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. डॉक्टर, तुम्ही काय म्हणाल याच्यावर, काय वाटतं तुम्हाला? नाही, फार चांगला हा मुद्दा मांडलेला आहे. परिगावरची जी लोक आहेत पार्ल्यातील, सर्व प्रकारे त्याला आपण म्हणजे दोन्ही, त्याचा परिगाचा अर्थ दोन्ही घेऊया आपण. बरोबर.
म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुद्धा परिघावरच आहेत ते. आणि 2005 साली काय हाल झाले त्या तुलाही माहिती मलाही माहिती. हो 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 तर शेवट कसं आहे की जसे एकीकडे उच्चभ्रू पारलं होतंय तसं घरामध्ये काम करणं ही आमच्या वडिलांच्या पिढीमध्ये स्वतः करण्याची पद्धत असे, आता ती संपूर्ण लोप पावली आहे. त्यामुळे आपल्याला हवा असलेला सेवक वर्ग हा इथूनच येणार आहे. त्यामुळे त्यांना निदान माणसं म्हणून राहण्याकरता सोय करणं हे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. त्यांनी जो विषय सांगितला की सार्वजनिक शौचालय, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणजे अशा 2024 साली सुद्धा माणसाला याच्या रांगेत उभं राहा करा आणि अत्यंत गलिच्छ ठिकाणी जावं लागणं. तर हे प्रकर्षाने इकडे लक्ष देऊन आपण हे सोडवले पाहिजेत. माझ्या लहानपणी मला जो रस्ता माहित होता, आता आपलं जे पोलीस स्टेशन आहे तिथपासून बामणवाड्यापर्यंत जाणारा जो रस्ता आहे, हो एक आहे, त्या हापूस रस्ता आहे. त्या रस्त्याने पुरुष माणसांना सुद्धा जाताना भीती वाटेल असे काही काही भाग आहेत. हो. मी लहानपणापासून तिकडे वावरत असल्यामुळे हा तलावही मी पाहिलेला आहे स्वतः. सहार आणि चकाला याच्यामध्ये तो होता. परंतु हे जोपर्यंत या परिघाकडे आपण लक्ष देत नाही तोपर्यंत काही सामाजिक आणि अशा समस्या गुन्हेगारीच्या सुद्धा आपल्यापर्यंत पोचायला फारसा वेळ लागणार नाही. दुसरी गोष्ट, आपल्याकडे फेरीवाल्यांचा पण प्रश्न जो आहे ना, तिकडे आपण सुशिक्षित लोकांनीच काहीतरी एक मनाशी ठरवून याच्याकरता उत्तर शोधलं पाहिजे की मी फेरीवाल्याकडून घेणार नाही, मार्केट जे बांधलेले आहे तिथे मी जाईन. असे प्रकार जसं आता हे रिक्षाचं सांगितलं केशव परांजपेंनी, थोडस जर आपण स्वतःला कष्ट देऊन चालत जाण्याची जर सवय ठेवली तर आज एका विशिष्ट एरियामध्ये मार्केटचा म्हणजे मोंगीबाई रोड आणि महात्मा गांधी रोड इथे अपघात होत नाही, हे केवळ आपलं सुदैव आहे असं म्हणायला हरकत नाही. नाहीतर आपल्या घरामध्ये आपण अशा काही गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला खरोखर काही वेळा वाटतं की खूपच कठीण आहे. दुसरी मी एक अशी सांगेन समस्या की काही छोटे रस्ते जे आहेत ना, म्हणजे आजच मी फिरताना बघितलं मुद्दाम, तर उत्कर्ष मंडळाकडून संत जनाबाई रोडकडे जाणारा जो कुमार त्याला काही नाव नाहीये, कुमार सोसायटी रोड, किंवा तिकडून जाऊन पुढे उत्तुलेकडे जाऊन परत जो इकडे रामभाऊ बर्वे मार्गाला जोडला जातो, किंवा एक रस्ता आहे शुभदा कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून, आत्ताच त्यांचा पुनर्विकास 15-17 वर्षांनी झाला. तर सहकार रोड म्हणून जो आहे तिथून त्यांच्याकडे जायला नुसता खडबडीत पेवर ब्लॉकचा आहे, किंवा आमचा फिरोजशाह मेहता रोड नेहरू रोड पासून मालवीय रोड पर्यंत मध्येच पेवर ब्लॉक आहेत, मध्येच डांबर आहे. एक बाजू आमची संपूर्ण कॉन्क्रीट झालेली आहे, पण तिकडे का अजून मुहूर्त सापडत नाही कळत नाही. दुसरी गोष्ट, पार्ल्यामध्ये कमर्शियल व्हेकल्स पार्क केली जातात एअरपोर्टला जवळ असल्यामुळे, कारण इथे फुकट पार्किंग मिळतं. एअरपोर्टला तुम्ही पार्किंग केलं तर 200, 400, 500 रुपये असतं पार्किंग. त्याच्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत जर आपण पाहिलं, पार्ला कॉलेज आहे, डहाणूकर कॉलेज आहे, किंवा तो रस्ता गुजरात सोसायटी मैदान जे आहे आपलं पार्ले टिळकचं, तिथे कमर्शियल व्हेकल्स खूप उभी असतात आणि प्रत्येक गल्ली बोळामध्ये डबल पार्किंग असतं. त्याच्यामुळे चालायला रस्ताच उरलेला नाहीये अशी परिस्थिती आहे आणि खूप धोकादायक आहे ते. उदाहरणार्थ आमच्याकडे दयाळदास रोड सोडला तर नंदापातकर रोड, नरिमन रोड, फिरोजशाह मेहता रोड आणि श्रद्धानंद रोड हे एकमेकाला जॉईन करता येऊन वन वे करता येतील, समस्या जर आपल्याला सोडवायच्या असल्या तर. आता जो महत्वाचा आपला हायवेला जो सिग्नल आहे त्याच्यानंतरचा जो चौक येतो, गुजरात सोसायटीचा जो चौक येतो, किंवा त्याच्या अलीकडचा आदर्श पेट्रोल पंपचा चौक, इथे कायम ट्रॅफिक असतो, कायम. पण त्याच्याबद्दल काहीच केलं जात नाही. तिथे 6-6, 8-8 पोलीस उभे असतात नुसते, आणि इथे मात्र कोणीच माणूस नसतो कंट्रोल करायला, किंवा इथे वेगळी काही सिस्टीम सिग्नलची वगैरे पण नाहीये. तर हे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे आपल्याला या गोष्टींकडे, आणि ह्या परिगावातील लोकांकरता नक्कीच करायला पाहिजे. हो हो. नाही तुम्हाला सांगू का, एक तुम्ही आता ते वाहतुकीचं म्हणाला, वाहतुकीची कोंडी वगैरे म्हणाला, ते ना हा सगळा हा असा विषय ना, एकदम हा होलिस्टिकली बघितला पाहिजे. म्हणजे वाहतूक आहे, रस्त्यावरचं पार्किंग आहे, कुठे कुठे अनधिकृत फेरीवाले आहेत, आणि मग वाढत जाणारी ट्रॅफिक आहे. हे सगळ्याचा एकत्रित विचार करून काही वन वे करायला पाहिजे, काही ठिकाणी नो एंट्री करायला पाहिजे, असं काहीतरी करून ते ट्रॅफिक व्यवस्थित मॅनेज केला पाहिजे. त्यासाठी एक मी म्हणतो असं होलिस्टिकली विचार होण्याची गरज आहे.
काय वाटतं उदय, तुला काय वाटतं? बरोबर, हे सगळे आता जे समस्या सांगितल्या कोरिलेटेडच आहे हा एकूणच. हा म्हणजे अक्षरशः म्हणजे फुटपाथ वापरण्यापासून जे आहे, आपल्याकडे जेव्हा नामवंत लोक येतात तेव्हा आपल्या अक्षरशः तोंडात बोटं घालतो की अरे हे अनधिकृत होतं का, आपल्याला असं आश्चर्य वाटतं. असे ते एस्टॅब्लिश लोक तिकडे आहेत. आणि खरंय त्याच खरंय. जोडीला अजून एक जो मगाशी संगीता मॅडम जसं म्हणाल्या, हायजीनच्या दृष्टीने आपण म्हणतो पार्ल्यातले सुजाण नागरिक आहेत. अजूनही पार्ल्यातले नागरिक ज्याचा वापर हा अवैध आहे असं प्लास्टिक वापरतात. आणि त्याच्या जोडीला सगळे दुकानदार आहेत, त्याच्यावरती कोणी विचार करत नाही. लोकमान्य सेवा संघांनी मला वाटतं वारंवार या दृष्टीने जागृतीचा प्रश्न म्हणजे प्रयत्न केला. कित्येक वेळेला आम्ही जवळजवळ 25,000 पिशव्या पण वाटल्या हो वेगवेगळ्या हो दुकानामध्ये. हो. आणि आम्हाला त्यासाठी स्पॉन्सर पण मिळाले होते. वाटतं हे पण आपण जरा दसाच धरलं पाहिजे. आणि पार्ल्यात चांगल्या चांगल्या बँका आहेत, आपल्याला स्पॉन्सरशिप मिळेल. त्यामुळे प्लास्टिकचं उच्चाटन केलं पाहिजे इकडून. आणि ते उच्चाटन जर केलं तर त्याच दृष्टीने आपण बघितलं तर पाण्याचा जो आपण मगाशी म्हटलं की जो चोकअप होतो ते चोकअप होणार नाही, गटार साफ राहतील, त्याचा खूप मोठा फायदा होईल. आणि त्याच जोडीने अजूनही सुजाण नागरिक रस्त्यावरती थुंकतात. पिचकाऱ्या मारणाऱ्यांना अजून सुद्धा त्याची कॉलर टाईटच असते. इथे हो. पण कुठेतरी म्हणजे नागरिक म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण काय लोकसेवांवरती अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे इथे मला वाटतं लक्ष देणं तितकंच जरुरीचं आहे. हो, इव्हन बरोबर आहे तू म्हणतोस ते. इव्हन ते चॅम्पियनचा जो कॉर्नर आहे त्याच्या भोवती त्याच्या इकडे किती गाड्या पार्क केलेल्या असतात, तिकडे तर वळायला पण जागा नसते. तर हे तर लोकांचंच काम आहे ना. याच्यासाठी काय तुम्हाला लोकप्रतिनिधी किंवा सरकार काय करणार? इथे आपणच लोकांनी जरा सुजाणपणे आणि सुसंस्कृतपणे वागलं पाहिजे, पण ते होत नाही. अजय, काय एक दोन तुझं म्हणणं आहे? एक दोन मुद्दे असे आहेत की आपण मार्केट म्हणजे लोक सगळे जाणारं सेन्सिटिव्ह स्पॉट म्हणजे संध्याकाळी 4 ते 8 मध्ये मार्केट. हो आता आउट ऑफ बॉक्स थिंकिंग काहीतरी करणं गरजेचं आहे. म्हणजे तेव्हा वन वे केला तर म्हणजे बाबा प्रायव्हेट गाड्या नाही, पार्किंग तर सोडूनच द्या, पण प्रायव्हेट गाड्यांना बंदी किंवा रिक्षांना दे, असं काहीतरी. कारण असे नियमाने काही होणार नाही, त्यामुळे ते करणं गरजेचं आहे, तर लोक बिचारे चालू तरी शकतील. दुसरं म्हटल्याप्रमाणे हे प्लास्टिकचा यूज उदय म्हणतो त्याच्यामुळेच बरीचशी गटारं तुमच्या. आता आम्ही एक इनिशिएटिव्ह आता चालू केलं. आम्ही काय केलं की लहान मुलांना जर आपले टॉर्च बेरर धरलं तर ते परिवर्तन आणू शकतील, कारण त्यांनी जर इन्फ्लुएन्स केलं तर पालक ऐकतात. त्यामुळे हो आम्ही महिला हो. संघांच्या बरोबर आम्ही हे प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह चालू केलाय की तिथे दर 15 दिवसांनी प्लास्टिक मुलं आणतात आणि ते आम्ही एका संस्थेला देतो रिसायकलिंगला वगैरे. ते असे काहीतरी इनिशिएटिव्ह किंवा मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे ज्या ज्या वस्त्या आहेत म्हणजे आंबेवाडी म्हणा, भाजीवाडी म्हणा, तिथल्या तिथल्या समस्या खूप आहेत. आणि हो. तिथे आपल्यासारख्या संस्था, कारण डॉक्टर म्हणाले तसे तिथलीच लोक आपल्याकडे सेवेला येत आहेत. त्याच्यामुळे तिथे काम करणं आपल्यासारख्या संस्थांनी किंवा असं काहीतरी आपण एक म्हणजे प्लॅटफॉर्म दिला तिथे काम करणं. आम्ही आता तिथे काही वस्त्यात चालू केले म्हणजे संस्कार वर्ग म्हणा किंवा तिथे आरोग्य वगैरे. तिथल्या समस्या एवढ्या आहेत ना की घरातले प्रॉब्लेम्स आहेत, फॅमिली म्हणजे ऍक्च्युली होलिस्टिकपणे तिथे बघितलं गेलं पाहिजे. प्रत्येक घरात फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे अशा सगळ्यांना, कारण आपल्याकडे पार्ल्यात इथून तिकडे जाऊन मदत करणारे बरेच लोक आहेत. त्यामुळे असा जर आपण एक मंच तयार केला तर कारण तेच आपल्याला सेवा देणार आहेत. तर ह्या गोष्टीवर सुद्धा विचार होणं हो, फार थोडा गरजेचं आपला स्वार्थ पण आहे त्याच्यात. आहे. इथे स्वार्थ मी आहे एक भरपूर. एक ज्ञानेश तुला सुचवू का? सांगा ना सर. आपण ना पार्लेकर फक्त मराठीत चालवतोय गेले मोर दॅन 25 इयर्स. पण हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे जी मुंबईतली कॉस्मोपॉलिटन वस्ती आहेत ना, त्यातल्या काही समाजाचे विचार करण्याची पद्धतच वेगळी आहे. आपण ज्याला सिविक सेन्स म्हणतो तो त्यांना बिलकुल मान्य नाही. माझं फक्त स्वार्थ, मी मोठी गाडी घेऊन येणार आणि एक त्याची जुडी घेणार कोथिंबिरीची, हे जे आहे ना, तर त्यांचं कुठेतरी प्रबोधन व्हायला पाहिजे त्यांच्या भाषेतून. तर काहीतरी बदल घडू शकतो. कारण तुम्ही आम्ही अजय म्हणतो तसं जरी आपण ठरवलं 4 ते 8 आपण तिथे गाडीच नाही आणायची, आपण चालतच जायचं, पण तो दुसरा वर्ग जो आहे ज्याच्यामुळे पार्ल्यातल्या सर्व गोष्टी महाग आहेत ते ऐकणारच नाहीये. तर आपण हा विचार करा की गुजरातीमध्ये आपण ठीक आहे. आम्ही पार्लेकर सुरू केलं पाहिजे, माणसं भेटू शकतील. ठीक आहे. केशव सर, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय म्हणता याच्यावर? बऱ्याच सगळं सांगितलं गेलेलंच आहे. पब्लिक पार्किंग डेव्हलप करायला पाहिजे. म्हणजे आता म्युन्सिपाल्टीचं एक छोटं गार्डन आहे मार्केटमध्ये. गार्डन वरती माझं नजर आहे असं मी म्हणत नाही. गार्डन गार्डन राहू शकतं, त्याच्या खाली पार्किंग होऊ शकतं. किंवा
जर शक्य असेल तर गार्डन एका मजल्यावरती, आणि कारण पब्लिक पार्किंग आणि पेड पार्किंग उपलब्ध करून दिल्याशिवाय, आता मार्केटमध्ये लोक गाडी घेऊन कोथिंबीरची जोडी का घेतात? समजा ते हनुमान रोडला राहत असतील तर चालत येऊ शकतील कदाचित, त्याच्याही पेक्षा लांब राहत असतील तर गाडी घेऊन येतात. मग गाडी लावायची कुठे? मग गाडीत बसूनच घ्यायला लागतं असा जो भाग. आता दीनानाथ मंगेशकर हॉल आहे, त्याची कपॅसिटी 1,000ची आहे, पार्किंग किती उपलब्ध आहे? तर तेव्हा बांधलं तेव्हा असतील 1,000 लोक, हाऊसफुलच्या वेळेला आले तर त्यांच्यात 100च लोकांकडे गाड्या असतात असं तेव्हा असेल. परंतु आता जर 900 950 गाड्या असतात असं आहे, तर आता बदलायला पाहिजे ना ते. आणि हे एका संस्थेच्या आणि नागरिकांच्या हातातली गोष्ट नाही. हे टाउन प्लॅनिंग मध्ये आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करून करायला पाहिजे, आणि फुकट द्यायला पाहिजे असंही नाही. तर पार्किंग उपलब्ध करून दिला. आता इव्हन हे कमर्शियल आपण जे म्हणतोय की एअरपोर्टला पार्किंग शक्य होत नाही किंवा ते फार महाग पडतं, आणि ते लोक त्यांना प्रोव्हाइडच आपण करत नाही आणि उपलब्ध असतं, या दोन्ही कारणांमुळे इथे करतात ना. तर ह्या काही गोष्टी करून द्यायला पाहिजेत. त्याच्यानंतर इव्हन फुटपाथचं मी जे म्हटलं, ते फुटपाथवरती जे गाड्या लावतात, खाण्याचे स्टॉल लावतात, आमच्या सावरकर केंद्राच्या बाहेरच लावलेला आहे एक स्टॉल, अगदी नव्याने आलेला आहे. तर काय तो एकटा माणूस, त्याला काही आगा नाही पिछा नाही, कोणाचं ना ऐकता तो लावतो असं होत नाही हो, आपल्याला माहिती आहे सगळं. तर दाखवायचे दात जे आहेत ते काढून ठेवा, खायचे दात दाखवा, म्हणजे आम्हाला खरं काय ते कळेल. किंवा खायचं काढून ठेवा, दाखवता त्याच दातांनी खायचा प्रयत्न करा. असं करायला पाहिजे ना काहीतरी. सर आता तुम्ही आरोग्याचं पण सांगितलं आहे, आरोग्याचं सुद्धा आहे की अनेक संस्था आहेत पार्ल्यामध्ये आपल्याकडे, त्या संस्थांची काम करण्याची पण इच्छा आहे. तर त्यांना एक गव्हर्नमेंट लेवलला जर काही म्युच्युअल कॉपरेशनची जर एक पार्टनरशिपची काही स्कीम आली, की फिरत्या हे डिस्पेन्सरीज, म्हणजे एक जो मेडिकल प्रॅक्टिशनर फॅमिली डॉक्टर हवा असतो आणि तो मिळत नाही, मिळाला तरी प्रचंड गर्दी असते आणि भावही प्रचंड जास्त असतात, तेव्हा हे आपण ज्या वस्तींबद्दल बोलतोय त्यांना डॉक्टर परवडत नाही. आणि त्यात आता मी पिंगळे डॉक्टरांसारखे डॉक्टर आता या पॅनलवर आहेत, तेव्हा मी बोलणं उचित नाही, परंतु त्यांना माहिती आहे की काय प्रकारे प्रॅक्टिस केली जाते, ते आपल्याला माहिती असतं. तर सामाजिक संस्थांना जर एनकरेज केलं की हे विभाग आहेत आणि ह्या विभागामध्ये हे फिरतं दवाखाना येणार आहे, तर थोड्या प्रमाणात आपण वी कॅन हेल्प देम. आणि एकदा फिरता दवाखाना आला तर आमच्यासारख्या संस्था फिरत्या शाळा पण करतील. त्या शाळेत मुलं जातात, पण त्यांना होमवर्कला मदत करायला, आणखीन काय काय गोष्टीला मदत करायला त्यांच्यापर्यंत जायचं जे काम आहे ते कर. आणि यासाठी आपल्या अनेकविध संस्था आहेत, त्यांच्यामध्ये जर एक कोऑर्डिनेशन प्रमोट झालं तर अधिक बरं होऊ शकेल. प्रत्येकाने सारखाच अजेंडा राबवायचा असं करण्यापेक्षा वाटून घेतली काम, मोरॉरलेस तसं होतंय. कारण काय की शेवटी काम करणारे लोक एकमेकांना भेटत असतात, एकमेकांना माहिती असतात, एकमेकांच्या बद्दल आदर असतो, त्याच्यामुळे असं होत नाही शक्यतो डुप्लिकेशन किंवा अननेसेसरी कॉम्पिटिशन होत नाही. पण अधिक जर फॉर्मली आपण शेअर केल्या गोष्टी हो तर कामं त्याच्यात सर वाटून घेऊन नीट करू शकू सांगतो आपण. तुम्हाला. त्याच्यात एक आपली तर तर मी इथे काही बोलू शकते? एक मिनिट, मला एकच फक्त मुद्दा सांगायचा आहे की हा आता गार्डनचा विषय निघाला ना, तर असा एक हा पॉइंट मला काही आमच्या वेस्टच्या मित्रांनी सांगितला की पार्ला वेस्ट मध्ये गार्डनची परिस्थिती खूप चांगली आहे. जी उद्यान आहेत त्याची परिस्थिती पार्ला वेस्ट मध्ये खूप चांगली आहे, त्यामुळे पार्ला ईस्ट मध्ये उद्यानांची, मैदानांची आणि ग्राउंडची परिस्थिती एवढी चांगली नाही. असं असं एक ऑब्झर्वेशन आहे. हा बोला संगीता मॅडम, तुम्ही काय बोलणार होते? हा आता उद्यानांच्या बाबतीत तुम्ही म्हणालात तर वेस्टचा थोडासा एक भाग असा आहे की तिथे बरीच खाजणं होती, म्हणजे जे खाऱ्या जमिनी असतात त्या होत्या, आणि त्या म्युन्सिपाल्टीनी डेव्हलप करून तिथे गार्डन्स केलेली आहेत, त्यामुळे ती ऑलरेडी मोठी पण आहेत. आणि नंतर मग ती तिथला वर्ग जो आहे तो उच्चभ्रू असल्यामुळे ती पुढे ते मेंटेन पण जास्त चांगली गेलेली आहे. हा, कारण आपण गार्डन हा विषय घेतला होता त्याच्यामुळे मला ही गोष्ट माहिती आहे. बरं, करेक्ट. ट्रॅफिकच्या बद्दल किंवा पार्किंग याच्यावरती पण मी एक हे सांगेन की एसआरएच्या जितक्या बिल्डिंग्स डेव्हलप झालेल्या आहेत, त्या एसआरएच्या बिल्डिंग मध्ये कुठेही पार्किंगची हे ठेवलेली नाहीये. ग्राउंड फ्लोअर पासून वरपर्यंत सगळे जागा बनवतात ते लोक, राहायच्या रेसिडेन्शियल जागा बनवतात. आता हल्ली त्या एरियात राहणारी जी लोक आहेत त्यांच्याकडे सुद्धा गाडी नाही तरी काही जण रिक्षा चालवणारे असतात, किंवा बऱ्याच जणांकडे टू व्हीलर्स असतात. या टू व्हीलर ठेवायला सुद्धा जागा नसते आणि मग त्याही रस्त्यावरती पार्क केल्या जातात.
हो, आपण बघतो ना त्या भूता हायस्कूलच्या जी हा नाही शिवसेनाची म्हणजे जी गल्ली आहे. अक्षरशः बोळकांडी सारखे रस्ते आहेत हो आणि हो त्याच्यात आणखीन टू व्हीलर पार्क केलेले असतात. नाही नाही, SRAच्या लोकांकडे आणि स्वतःकडे गाडी हे असायची गरज नाही ना. हा SRAचाच नाही म्हणजे मी हा नाही, पण आता साधा ही तुम्ही जागा जीवन जर विकास पार्किंग रोड साठी जर वापरली तर घेतलात, त्यांना इन्कम होईल ना. हा जीवन विकास मार्ग जरी तुम्ही घेतलात ना, तिथे सुद्धा तुम्हाला मेन रोड पासून आतमध्ये येण्यासाठी 10 मिनिटं लागतात. कारण 10च्या स्पीडनी सुद्धा गाडी आत आणता येत नाही. कारण दोन्ही बाजूनी फेरीवाले आणि पार्किंग हे इतकं भरलेलं आहे. आपण तेव्हा एकदा सर तुमच्या लक्षात असेल तर आपण एक सजेशन दिलं होतं की रेल्वेचा जो मैदान आहे बघा, रेल्वे लाईनला लागूनच, आता तो ते हॉल लग्नासाठी आणि याच्यासाठी ते दिले जातात. तर तिथे पार्किंगसाठी म्हणजे पेड पार्किंगची आपण तिथे सोय करू शकतो का, असा आपण एक प्रश्न हे केला होता. आणि मला वाटतं रेल्वेने तेव्हा नाही हे केलं, नाही म्हणून सांगितलेलं होतं. आणि नंतर यांनी अशा पद्धतीने त्यांनी हे द्यायला, रेंटल द्यायला सुरुवात केली होती. तर अजूनही तिथे विचार करता येईल का, की कारण ते स्टेशनला जवळ आहे, मार्केटला पण जवळ आहे, त्यामुळे आणि तो मैदान तसं बरंच मोठं आहे तसं. आणि एक आणि अजून ज्ञाने एक गोष्ट जर तुम्ही सगळ्यांनीच मार्क केली असेल तर कोविडच्या एक मिनिट काळामध्ये सर. बऱ्याच जणांच्या जेव्हा नोकऱ्या गेल्या तेव्हा असंच रस्त्यावरती काही ना काहीतरी विकून त्यांनी चरितार्थ सुरू केला होता. ते लोक आता पुन्हा हटलेले नाहीच आहेत. म्हणजे 30 ते 35% लोक फेरीवाले त्या कोविड काळानंतर वाढलेत आपल्या इथे. आणि ज्या ज्ञाने गल्ल्यांमध्ये फेरीवाले नव्हते तिथेही फेरीवाले आले. एक महत्वाचा मुद्दा सांगतो की हायवे वरून लेफ्टला वळताना एक पूर्वी जाल म्हणून हॉटेल होतं, ते आता उद्ध्वस्त धर्मशाळा गेले कित्येक वर्ष आहे आणि तिथे स्वच्छता काही नाहीये. आणि त्यामुळे पार्ल्यामध्ये मलेरिया आणि हे जे सगळे वाढतात, नुसती झोपडपट्टी नाही, हे हा पण एक मोठा प्लॉट त्याला जबाबदार आहे. त्याचं आपण काय करणार आहोत? लोक सांगतात हायकोर्टात, त्याने हायकोर्टात किती वर्ष चालू आहे ते. तिथे करा ना पार्किंग, तिथे पार्किंग करा, पब्लिक पार्किंग. तिथे काहीतरी करायला होऊ शकतं. ज्ञानेश, एक मुद्दा म्हणजे समस्या अशी नाहीये, उलट ही सजेशन आहे की आता काय न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आता जी येणारी आणि त्याच्यात व्होकेशनल स्किल म्हणजे स्किल डेव्हलपमेंटवर बराच भर आहे. तर आपल्याकडे बऱ्याच म्युन्सिपाल्टीच्या शाळा आहेत की जिथे आज जागा आहे, तर तिथे जर चांगलं व्होकेशनल स्किल सेंटर उभारलं तर इव्हन म्हणजे टेक्निकल स्किल ऍज वेल एज ऑफिस गोईंग साठी कम्युनिकेशन स्किल म्हणा वगैरे असे काही वर्ग जर आपण अरेंज केले तर ह्या मुलांसाठी, कारण शेवट समस्या फक्त आपल्या चालतोय वगैरे ते रस्ते बिस्ते तर आहेच इन्फ्रास्ट्रक्चर, पण त्यांचं भविष्य हे करण्यासाठी इव्हन त्याच्यातून सेल्फ एम्प्लॉयमेंट होईल. तर तो एक जर आपण हे केलं आणि म्युन्सिपाल्टीकडनं जागा मिळवली तर अशा बऱ्याच संस्था तयार आहेत की ते व्होकेशनल स्किल सेंटर तरी टाकतील. खूप मुलांना फायदा होईल आणि हे वस्तीतली जी मुलं आहेत त्यांना टेक्निकल स्किल सुद्धा आपल्याला शिकवता येईल, कारण त्यांची सुद्धा सेवा आपल्याला मिळेल. ती एक सजेशन होती. आणि दुसरी अशी की आपल्या इथे म्हणजे पार्ल्यापासून गोरेगाव पर्यंत धरले तर कोकणवासीय बरेच आहेत. तर एक गाडी आमच्या सगळ्या हे जे आपले नगरसेवक म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत ते 4-5 आमदार या सगळ्यांनी रेटीला जाऊन प्रश्न एक अंधेरीपासून गाडी तरी सोडावी, म्हणजे आपले नुसतं गणपतीच्या वेळी इथे जे असतात तर ही एक चांगली सोय होईल. आणि म्हणजे ते शेवट काही काही हे फ्युचरिस्टिक येणारे प्रश्न आहेत आज जरी नसले, पण व्होकेशनल स्किल सेंटर मात्र काढावं. आपल्यासारख्या संस्था सगळे त्याच्यासाठी काम करते. खरी गोष्ट आहे. आता मला वाटतं 1 तास झालाय, अजून कोणाकडे काही मुद्दे आहेत का? एक मला असं सुचलं की सर या SRAच्याच याच्यामध्ये मी एक तुम्हाला असं म्हणेन की या SRAच्या याच्यामध्ये आपल्या ज्या सगळ्या या ज्या सार्वजनिक काम करणाऱ्या संस्था आहेत त्याच्यामध्ये इंजिनियर्स आहेत, आर्किटेक्ट आहेत, म्युन्सिपाल्टी किंवा गव्हर्नमेंटचे ऑफिसर्स लोक पण आहेत, म्हणजे त्या हुद्द्यांवर काम केलेले. त्यांना या समस्या कळू शकतील किंवा त्यांना समजावूनही देऊ शकतील. तर त्याच्यात त्यांनी काही हेल्प करून जर काही करू शकतील का? कारण सरळ म्हणजे हे म्हणते की आपण एकीकडे म्हणतो की पार्ल्यातला मराठीचा टक्का कमी होत चाललाय, पण हा जो सगळ्या ह्या SR एरियाज आहेत ना, ह्या सगळीकडे मॅक्झिमम कोकणी माणूस आहे. म्हणजे एक 80% तरी मराठी माणूस आहे आणि त्या 80%तला 60 ते 65% कोकणी माणूस आहे आणि बाकीचा आहे तोही उर्वरित महाराष्ट्रातनं आलेला माणूस आहे. ती सगळी मुलं आता नाही म्हटलं तरी पार्ल्यातल्या चांगल्या शाळांमध्ये शिकलेली आहे.
पार्ले टिळक मध्ये आहेत, महिला संघाच्या आहेत, मराठी मीडियम मध्ये असतील, पण चांगल्या शाळेत शिकले आहेत, चांगले संस्कार घेतलेली मुलं आहेत, चांगल्या ठिकाणी नोकऱ्या करतायत का असती. पण प्रश्न हा आहे की तुम्हालाही माहितीये की आपल्याला हे माहितीये पार्ल्यात राहिल्यानंतर पार्ला सोडून बाहेर राहायला माणूस तयार होत नाही, मानसिकरित्याच तयार होत नाही. आणि दुसरं म्हणजे नाईलाजास्तव शेवटी मग हे जर सगळे प्रश्न सुटणार नसतील तर नाईलाजास्तव इथली जागा विकून त्यांना कुठेतरी वसई, विरार नाहीतर टिटवाळा, बदलापूरला जायला लागेल आणि मग आपण आपल्या तोंडाने म्हणायचं की पार्ल्यातला मराठी टक्का कमी होतोय. नाही, कारण एक लक्षात घ्या, हे विकत घेणारे कोण विशिष्ट वर्गातलेच लोक असणार आहेत, ज्यांची की तयारी असते अशा ठिकाणी राहायची आणि हळूहळू त्यांना माहित आणि तो असतं. विकत घेतलेल्या ह्याच्यामध्ये तेच होत आहे की सगळा जो येतोय तो परप्रांतीय लोकच सगळे तिथे घुसले जात आहेत. तेच तर आहे ना. आणि तिथे तुमचा डॉक्टर सांस्कृतिक गिरगाव मधून पण आपले लोक वेगळं म्हणतायत. गिरगाव मधून पण हळूहळू इकडे दादरला आले, दादरहून पार्ल्याला आले, पार्ल्यात आले, पार्ल्यावरून डोंबिवलीला गेले. तर हे हो. काय चालूच राहणार आहे तसं, ते काय म्हणायचं स्थलांतर, अभिसरण ते चालूच नाही राहणार. ज्ञानेश, एक अत्यंत जळजळीत उदाहरण सांगतो. मी 1970 पासून बांद्रा पूर्वेला गव्हर्नमेंटची कॉलनी होती, तिथे जात असे. तेव्हा झोपडपट्टी नव्हती 70 साली. आज तिथे एक मोठा हादसा झालेला आहे, जो बांद्रा पश्चिमच्या माणसाचा मर्डर जो झालाय त्याचं कारण तिथे 2 प्रचंड मोठ्या झोपडपट्ट्या झालेल्या आहेत गेल्या 50 वर्षामध्ये. संपूर्ण डेमोग्राफी बदललेली आहे वस्तीची तिथे. ते आपल्याकडे व्हायला वेळ नाही लागणार. आपले फनेल झोनचा सुटला नाही प्रश्न तर लोक 50-60 वर्ष झालेल्या बिल्डिंगा सोडून कुठेतरी दुसरीकडे जातील आणि असे लोक येतील राहायला तिकडे. ठीक आहे. अजून एक नाही एक मला असं वाटतं की ठीक आहे. तू कोण उदय, तू बोलत होतास? कोण बोलत होतं? नाही, तुझा मुद्दा मांड. माझा मुद्दा असा आहे की आता 1 तासावर होऊन गेलाय, तर आता काही मुद्दे नसले तर आपण शेवटाकडे येऊया का? नक्की. आणि जर शेवटाकडे यायचं असेल तर प्रत्येक जणांनी काही शेवटची कॉमेंट काही करावीशी वाटते का? मला एक असं वाटतं की म्हणजे मी सुरुवातीलाच म्हटलं की प्रत्येक उपनगरात हे काही काही इश्यूज असतातच आणि इश्यूज हे काही संपणारी गोष्ट नाहीये. काही ना काहीतरी इश्यूज प्रत्येक उपनगरात असतात. मला असं वाटतं कंपॅरेटिव्हली पार्ले, मी जसं म्हटलं प्रथम की क्राईम रेट कमी आहे किंवा मगाशी संगीता मॅडम म्हणाल्या पाण्याचा अजूनपर्यंत प्रॉब्लेम पार्ल्यात मोस्ट ऑफ द ठिकाणी नाहीये. याच्यामुळे पार्लं नाही म्हटलं तरी थोडंसं बाकीच्या उपनगरांपेक्षा वेगळं आहे. आणि प्रॉब्लेम आहेतच. प्रॉब्लेम इतर नेहमीच म्हणतो रिडेव्हलपमेंटमुळे आपण एका पार्लर अजून एक पार्लर निर्माण करतोय, तर त्याच्यामुळे ज्या सिव्हिक सर्व्हिसेसच्या जो तुटवडा होणार आहे तर तो आपण सर्वांनीच त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे की तो तुटवडा कसा भरून निघू शकेल. किंवा रिडेव्हलपमेंटमुळे ज्या ट्रक्स वगैरे छोट्या छोट्या गल्लीत जातात आणि तिकडे एवढा धुरळा आणि सगळं होतं. डॉक्टर सांगतात की मुंबई बाहेर गेल्याशिवाय तुमची सर्दी खोकला तुमचा जाणार नाही. एवढं पोल्युशन सध्या आपल्या रिडेव्हलपमेंटच्या सगळ्या त्या प्रोसेसमुळे आपल्या सगळ्यांना. नक्कीच. तर मला एक शेवट फक्त उपाय म्हणून एक सांगता येईल. मगाशी एक केशव परांजपेंनी मुद्दा मांडला, तर तुम्ही आता एका संस्थेचे कार्यवाह आहात मला वाटतं. अशा अनेक संस्था आहेत आणि मागे आम्ही पार्लेकरच्या माध्यमातून आम्ही ही सर्वांना विनंती पण केली होती की एक 100 ते 150 स्क्वेअर फुटाची जागा जर तुम्ही नाममात्र भाड्याने दिली तर ज्येष्ठ नागरिकांकरता सवलतीच्या दरामध्ये आपण काहीतरी सेवा करू शकतो उपलब्ध. कारण आता पार्ल्यामध्ये भाडी पण एवढी वाढली आहेत पोस्ट कोविड. पूर्वी तर होतीच आणि विकत घेण्याचा प्रश्नच नाहीये. म्हणजे मी काय, ज्ञानेश काय, आमच्या वडिलांच्या पुण्याने आम्ही इथे आहोत, वारसा आम्हाला मिळाला म्हणून. नाही तर पार्ल्याच्या सारख्या ठिकाणी राहणं आपल्याला कठीणच आहे ना. त्यामुळे असं काहीतरी एक सामाजिक उपक्रम म्हणून त्याच्याकडे बघून जर केलं तर चांगलं होईल. मी तेच म्हणतो की त्यासाठी एनकरेज करायला पाहिजे संस्थांना. बरोबर ना डॉक्टर? वैद्यकीय जे जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांना जागा घेणं परवडत नाहीच मोठ्या मोठ्या. तर त्याच्यामुळे त्यांच्या सेवा जर पार्लेकरांसाठी उपलब्ध करून द्यायच्या असतील तर जर सामाजिक संस्थांनी त्यांना
नाममात्र भाड्यात काही जागा उपलब्ध करून दिली, 100 फूट जॉईंट व्हेंचर कारण आज सुद्धा आपल्याला माहित नसलेले अनेक स्क्वेअर फूट पार्ल्यामध्ये सुद्धा अनयुटिलाइज पडलेले आहेत. त्यातला एखादा लाईमलाईट मध्ये आला की आपल्याला दिसतो किंवा लायब्ररी झाली असं. पण अशा अनेक सुप्त लायब्ररी आहेत पार्ला आणि अंधेरीमध्ये, आणि तिथे जर गव्हर्नमेंट स्वतःहून काही करू शकत नसेल त्यांच्या मर्यादांमुळे किंवा त्यांच्या पद्धतींमुळे, तर ते जे कॉर्पोरेशन आहे संस्थांबरोबरच, संस्थांवर पण काही जबाबदारी असायला पाहिजे, असणारच ती आणि घेणार संस्था ती. आणि त्या कॉर्पोरेशन मधनं दे कॅन बेटर बी युटिलाइज. कोणीही कोणाचा क्लेम नाही, गव्हर्नमेंटचीच जागा आहे त्यांचीच राहील आणि गव्हर्नमेंटचीच लेकरं आहेत सगळी, त्यांच्यासाठी आपण काम करू. अशा पद्धतीने ते करता येईल, शक्य आहे. पण डॉक्टर म्हणाले तसं की ते इनिशिएटिव्ह घेऊन पाहू शकणारा एखादा ग्रुप पाहिजे, विविध संस्थांनी एकत्र येऊन आणि काही ब्युरोक्रॅट्सना हाताशी घेऊन करता येईल असं. बरं, आता समापनाकडे आलोय आपण, तर मला नक्की एक मुद्दा मांडावा असं वाटतो की नागरी समस्या हा तर मुद्दा आहेच, परंतु ज्या वेळेला आपण निवडणुकीबद्दल बोलतो त्यावेळेला आपला पार्लेकरांचा प्रेशर ग्रुप असायला पाहिजे. पार्ल्यामध्ये कॅन्डिडेट उभा करणाऱ्या प्रत्येक पार्टीला 10 वेळा विचार करायला लागेल की चारित्र्य कसं आहे, काम कसं आहे, लायकच उमेदवार आम्ही देतोय ना. आणि उमेदवार जर लायक व्यक्ती म्हणून नसेल, काम करू शकत नाही, म्हणजे मुळात उद्देश चांगले नाहीत किंवा कार्यक्षमता नाही किंवा चारित्र्य चांगलं नाही, तर त्याविषयी भूमिका, पक्ष कोणता मुद्दा पुढचा, अशी भूमिका आपल्यासारख्या लोकांनी निदान पार्ल्यात तर व्हायला पाहिजे. नाही, बाकी ठिकाणी होणं फारच दुरापास्त आहे. आणि पर्सेंटेज पार्ल्याच्या मानाने सुशिक्षित असूनही पाहिजे तितकं नाहीये पार्ल्यामध्ये सुद्धा. 60-70% मग का नाही होऊ शकत 80%च्या वर? सर 80%पेक्षा जास्त मतदान झालं पाहिजे. हो, मग तेच म्हणतो, 80च्या वर का नाही जात आपलं मतदान? व्हायलाच पाहिजे. परांजपे सरांशी मी सहमत आहे. मुळात आधी उभा असलेला उमेदवार लोकांना माहिती असणं, त्याचा चेहरा कधीतरी लोकांना दिसणं, हेही महत्वाचं आहे ना. आज उभे असलेल्या अनेक उमेदवारांचे कोण आहेत हे उमेदवार हेच लोकांना माहिती नाहीये. आपण त्यांना कोणाला उभं राहायचं असेल तर तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही ना. ज्यांना मत द्यायचं त्यांना तुम्ही मत द्या. हो, मुळात काय आहे, आपण सगळे राजकारणापासून फटकून वागतोय, विशन पॉलिटिक्स, बरं का. आणि मग रडत बसतो आपण की आपला प्रतिनिधी कोण आहे. आपल्याला आपला आवाज बुलंद करायला पाहिजे. आणि तेच म्हणतो मी की कोण आता आहेत त्या उमेदवारांबद्दल वगैरे काही बिलकुल नाराजी नाही. एक प्रत्येक पक्षाला वाटलं पाहिजे की इथे उमेदवार द्यायचा तर बाबा ताऊन सुद्धा कोण चारित्र्य चांगलं असलेला, कार्यतत्पर असाच माणूस इथे द्यायला लागेल. मग वैचारिक लेवलवरती काय कोणाला जो कोण निवडून यायचा असेल तो येईल, पण प्रत्येक पक्षाला वाटायला पाहिजे. आणि मग तिथे त्याला विरोध करताना आमच्या पक्षाचा का तुझ्या पक्षाचा हा प्रश्न नाही, हे चारित्र्य असलेला उमेदवार आम्हाला नाही. आता एक गंमत म्हणून सांगतो, कुठेही रोख नाहीये, परंतु श्रेष्ठी कुठेतरी दूरवर बसलेले ठरवतात की नाही आता हे नको, आता आपल्याला विनेबल हे बघायला पाहिजे, आपल्याला हा बदलला पाहिजे. अरे हे कोण ठरवणार? दूरस्थ लोक. आपल्या लोकांनी सांगायला पाहिजे ठणकावून. तुम्हाला एक सांगतो की ही आदर्शवादी भूमिका आहे तुमची. दूरस्थ ठरवतात पण आपल्याला दिसतं त्यापेक्षा त्यांना अधिक जास्त दिसतं असा अनुभव सांगतो. आपल्याला बुलंद बनवलं पाहिजे की आम्ही म्हणतो हे होणार आहे. तुम्ही जो मुद्दा म्हटलात की आम्ही 80% तुम्हाला आठवत असेल सर, त्याच्यासाठी तुम्हाला आठवत असेल तर गेल्या विधानसभा निवडणुकीलाच आम्ही पार्लेकर तर्फे आपण नागरिकांचा जाहीरनामा काढला होता. हो, काढला होता की पार्लेकरांना काय वाटतं, पार्लेकरांचे काय. आणि त्यासाठीच मी सांगतो, त्यासाठीच हा कार्यक्रम आजचा आहे की पार्लेकरांच्या समस्या काय आहेत. तर आम्हाला असं वाटतं, नाही तसं नाही. आता आपण काय केलंय ना, एक नागरी समस्या असं एक हे घेतलं, रूप घेतलं. पार्लेकरांच्या ज्या समस्या आहेत, पार्लेकरांच्या समस्या बघेल असा उमेदवार असं पाहिलं, तसं नाही. ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह मध्ये पण म्हणतो मी. नाही, बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. पण काय होतं, या आरोप, मी सुरुवातीला म्हटलं तसं आरोप प्रत्यारोप, वार पलटवार, या सगळ्या ह्याच्यात पार्ल्याचे दुर्लक्ष होतात. तर तसं व्हायला नको. यासाठी पार्ल्याचे काय प्रश्न आहेत ते सगळ्यांना कळले पाहिजेत, उमेदवारांना पण कळले पाहिजेत, मतदारांना पण उमेदवारांची जेव्हा आपण चर्चा करतो
एकच मिनिट ज्ञानेश, ही हा जी भाषा पत्रकार आणि चॅनल्सनी चालवले ना, हा घणाघात, हा पलटवार, याचा ही ही पलटवार नाही त्याचा नाही, वार. ही मध्ययुगीन भाषा आहे. हो आपण आधुनिक जगात आलेलो आहोत. हो ही कुठली हम्म. भाषा तुम्ही करता? घणाघात केला, घण कोणाला चित्र काढून दाखवता येईल का तरुण पिढीमध्ये? जाऊन दे, आपण आता लेट अस नॉट गेट एक्साइटेड. मला एवढंच म्हणायचं आहे की पार्ल्याचे मुद्दे या सगळ्यात दुर्लक्षित होता कामा नयेत. त्यासाठीच या चर्चासत्राचं आपण आयोजन केलं होतं. की काय होतं, ते वार पलटवार आणि याच्यात म्हटलं आपले मुद्दे दुर्लक्षित राहतात. तसं व्हायला नको. मतदारांना पण माहिती पाहिजे की आपल्या पार्ल्याचे काय मुद्दे आहेत. ते जेव्हा उमेदवारांशी चर्चा करतील तेव्हा त्या उमेदवारांना पण ते कळले पाहिजेत पार्ल्याचे काय मुद्दे आहेत. आणि मला असं वाटतं की जो उमेदवार पार्ल्याचे मुद्दे, पार्ल्याचे प्रॉब्लेम्स, पार्ल्याचे प्रश्न सक्षमरित्या सोडवू शकेल अशा उमेदवारालाच आपण मत द्यावं, असं माझं पार्लेकरांना आवाहन आहे. काय वाटतं सर? काय नक्कीच वाटतं मॅडम? कसं काय? नक्कीच. सहमत सहमत अगदी नाही सहमत आहे. सहमत. आणि आणि सहमत. आणि येणाऱ्या उमेदवारावरती आपण ही जबाबदारी पहिली टाकायला हवी आहे की पार्ल्यातले जे सगळ्या रस्त्यांची कामं रखडत चाललेली आहेत वर्षानुवर्ष, हा अर्धे अर्धे म्हणजे ते काय हो म्हणतात वाराणसीच्या धोब्यांसारखा एक एक पट्टा काढून बाजूला ठेवणं, तो जो हो प्रकार आहे तो पुढच्या वर्षभरामध्ये सगळे रस्ते पूर्ण होणार असले तर तुम्हाला देतो, हे आधी पहिलं सांगा. कारण त्याच्यामुळे सगळ्यात जास्त ट्रॅफिकचे आणि इतर प्रदूषणाचे प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम होत आहेत. करेक्ट. ठीक आहे, बरोबर. आणि चला, जसं धन्यवाद. जसं मी धन्यवाद म्हटलं. सगळ्यांना, धन्यवाद. धन्यवाद. ह्या निमित्ताने एका प्लॅटफॉर्मवर आलो आपण हो सगळे. हा थांबा, मी करतो, समारोप करतो मी. हा, करा मी करा. तेच म्हटलं की सगळ्यांना तेच माझं म्हणणं आहे की जो माणूस, जो उमेदवार पार्ल्याचे प्रश्न सक्षमरित्या सोडवेल अशा उमेदवारालाच आपण मत द्यावं. माझं इतर उमेदवार जे हरलेले उमेदवार असतील या निवडणुकीत, त्यांना पण माझं असं सांगणं आहे की तुम्ही तुमचं काम सोडू नका. पार्ल्याचे प्रश्न सोडवायचा तुम्ही पण प्रयत्न करा. कदाचित या वेळेला नाही तर पुढल्या वेळेला मतदार राजा तुमच्यावर प्रसन्न होईल. त्यामुळे तुम्ही पण पार्ल्याचं काम करा. आणि कधीतरी आपले पक्षाच्या टोप्या बाजूला काढून आपण सर्वजण पार्ल्याचा विचार करू, असं मला वाटतं. हो. पार्ल्याचे प्रश्न त्यांनीच सुटले जातील. पक्षाचा विचार नेहमीच सगळे करतात. तुम्ही पण, मी आता उमेदवारांशी बोलतोय की तुम्ही पण तुमच्या पक्षाचंच काम करता. त्यामुळे तुम्ही पक्षाची लाईन घेणं किंवा पक्षाचा विचारसरणी पुढे हे करणं अपेक्षितच आहे. पण पार्ल्याचा पण विचार होऊन दे. कधीतरी पक्षाचे पण टोपी बाजूला करून पार्ल्याचा विचार आपण सर्वजण करू आणि पार्ल्याच्या प्रश्नांकडे लक्ष देऊ. आपण आज सर सर्वजण आलात. डॉक्टर पिंगळे, उदय तादळकर, अजय सप्रे, आपले केशव सर आले, संगीता मॅडम तुम्ही आलात आणि आपण ही खूप चांगली चर्चा केली. अपॉलिटिकल, कुठल्याही राजकीय याच्यात अभिनिवेश नव्हता आणि कुठल्याही राजकीय पक्षाची तळी उचललेली नव्हती आणि कुठल्याही राजकीय पक्षावर टीका नव्हती. आपल्याला पार्ल्याचे प्रश्न तडीला नेण्यात आपल्याला इंटरेस्ट आहे. सगळेजण आपापल्या पक्षाला जिंदाबाद म्हणतात, आम्ही पार्ल्याला जिंदाबाद म्हणतो. बरोबर. त्यामुळे त्या त्या भूमिकेतूनच आणि त्या भावनेतूनच आपण ही चर्चा केली. आणि तुम्ही सर्वजणांना तुमचा सगळ्यांचे खूप आभार. आणि मला वाटतं अजून कोणाला काही बोलायचं असेल, लास्ट वर्ड असेल तर सांगा, नाही तर आपण बंद करू. मतदारांकडनं मी एवढंच सांगू शकेन की जे कोणी निवडून येतील त्यांनी कसून काम करा हो आणि जे निवडून आलेले नाहीये त्यांनीही कसून नक्की काम करा. हा त्यांचं काम बघूनच आम्ही पुढच्या वेळेला तुम्हाला मत देऊ. करेक्ट. काम बघितल्याशिवाय पार्लेकर मत देणार नाहीत यापुढे. येस. चल, थँक्यू व्हेरी मच. आपण इथे बंद करूया. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद सर. हो.